उपस्थित असतात. कृपया आयोजन समितीतील महत्त्वाच्या सदस्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वॉकी टाकी उपलब्ध करून द्यायची आहेत. आयोजन समिती सदस्य गोलंदाज म्हणून पंकज ढाके भुसावळ संघाकडून आणि सलामीचे फलंदाज म्हणून भावेश भंगाडे आणि प्रतीक होले. आणि स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दिवसामध्ये प्रवेश करीत आहेत. या स्पर्धेला आयोजित करण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे असे आपले बंटी भारंबे, चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बढे, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तडले आणि समाज बांधवांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत. डॉक्टर पंकज पाटील पंकज बाल रुग्णालय यांचा सुद्धा आगमन झालेलं आहे. शेवटच्या दिवशी आपलं मनपूर्वक स्वागत आहे डॉक्टर साहेब. रियालिटी रोवर्स वर्सेस पंकज TVS भुसावळचा संघ. इंद्रजित उर्फ इंद्रा द टायगर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळचा संघ. सो नमस्कार मित्रांनो, लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे सरदार वल्लभभाई पटेल चषक आज आपल्या या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आणि इथं झालेल्या इथे आलेल्या समस्त लेवा समाज बांधवांचं, समस्त क्रिकेट प्रेमींचं आयोजन समितीच्या वतीनं मी समालोचक, पत्रकार तथा रक्तदूत आणि प्लेटलेट ब्रँड अँबॅसेडर आयास दंडियन स्वागत करीत आहे. अंतिम दिवसाचा दुसरा चेंडू, फुलटॉस असा हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नाही, कुठलाही धोका नाही. पंच म्हणून आपणास लाभलेले आहेत राजीवजी आणि वसानीजी. हळूवार हातानं अलगद असा हा फटका. नेत्र दीपक असा हा शास्त्र शुद्ध फटका, कव्हर ड्राईव्ह. सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, तू सरदार कहलाता. भारत गणराज्य जनेता, अखंड भारत निर्माता, युवाओं किसानों का नेता.
आपल्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून जयदुर्गा ग्रुप माननीय सौ जयश्रीताई सुनील महाजन, प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड, सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, निर्धाव चेंडू, अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे, स्पायडरमॅन क्षेत्ररक्षण मयूर भारंबे, अडी एक षटकानंतर 6 धावा, एक षटकानंतर 6 धावा भुसावळ संघ TVS. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे तसेच माजी महापौर ललित भाऊ कुल्ले, रुक्मा टेंट हाऊस. प्रतीक भोडे या सामन्यातील या डावातील दुसरं असं षटक घेऊन येतील आणि समोर आहेत अष्टपैलू फलंदाज प्रतीक होले. चक्रव्यूहची रचना निहाळताना फलंदाज प्रतीक. संधी होती एक, मात्र थोडक्यात निसटलेली आहे. कदाचित फलंदाज धावबाद झाला असता, मात्र या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. आपणापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत DJ धांडे. पुन्हा एकदा वेगवान अशी चोरटी धाव. कौतुक करावं लागेल फलंदाजांचं, ज्या पद्धतीनं दोघांमध्ये अत्यंत उत्तम असा समन्वय आहे. फक्त नजरेला नजर भिडताच ते धाव घेतात. कॉल देण्याची सुद्धा आवश्यकता नाही. एक धाव. बाद फेरीचे उत्कंठावर्धक असे सामने, दोन्ही संघांवर उत्तम कामगिरीचा दबाव, कारण पराभूत होणारा संघ हा थेट स्पर्धेबाहेर फेकला जाईल. सहा धावा. सुंदर असा हा फटका भावेश भावा. आणि भावेश एक उत्कृष्ट नव्हे तर अति उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक, ज्यांनी या स्पर्धेमध्ये अनेक सामने फक्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर फिरवलेले आहेत. झेलबाद आणि धावबाद. आणि यावेळी समालोचन कक्षाच्या दिशेनं उत्तम असं क्षेत्ररक्षण केलंय ते तुषार यांनी. भुसावळचा हा उंच पूर्ण असा क्षेत्ररक्षक तुषार सीमारेषेवर छान असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे आणि काही महत्त्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक तयार. चेंडूफेक इतकी उत्तम नाही, नाहीतर कदाचित फलंदाजाला माघारी फिरावं लागलं असतं, तंबूत विश्रांती मिळाली असती.
पुन्हा एकदा या जरतरच्या गोष्टी आहेत. मात्र 2 षटकानंतर 16 धावा, बिनबाद 16 धावा, रियालिटी रिव्हर्स. दोन्ही संघांनी या स्पर्धेदरम्यान अत्यंत उत्तम असा खेळ दाखवत, संघर्षपूर्ण खेळ करत दिमाखात या बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आता दोन्ही संघांची नजर असेल ते पुढील सामन्याच्या प्रवेशासाठी. बाद फेरीचे सामने आहेत. हुकला तो संपला, चुकीला मुळीच माफी नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या डावातील तिसरं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज हितेश पाटील. पहिला चेंडू निर्धाव. यष्टीरक्षक आणि फलंदाज हितगुज करताना. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न जरी केला असला फलंदाजाने, मात्र तो फोल ठरलेला आहे. सरोदे बंधू या क्षणांचा आनंद घेत असताना राहुलजी आणि रुपेशजी स्वागत आहे. बॅक ऑफ द हँड थ्रो राहुल भुसावळचा उत्तम असा हा क्षेत्ररक्षक. कट केलेला याला. एक धाव भावेशसाठी आणि प्रतीक होले आलेले आहेत स्ट्राईकवर. केव्हाची प्रतीक्षा करत होते प्रतीक, केव्हा एकदा आपल्या हातात स्ट्राईक येते याची वाट पाहत होते. वाईड. आणि आता समालोचन कक्षात ऑनलाईन स्कोरर कुणाल पवार आपल्याला दाखल झाले आहेत आपल्या या तंबूत. उत्तम गोलंदाजी कर्णधार नितीन पाटील आणि मेंटॉर इंद्रजित अर्थात इंद्रा यांचा मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे भुसावळ संघाला. एक धाव. आणि अशा प्रकारे अशा पद्धतीनं 3 षटकानंतर रियालिटी रोवर संघाच्या बिनबाद 19 धावा. नवीन गोलंदाज
भुसावळ संघातर्फे मयूर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि जो व्हायचा तोच परिणाम झालेला आहे. 6 धावा. आता प्रतीक यांच्या माध्यमातून प्रथम असा षटकार आलेला आहे. फक्त 19 चेंडूत 25 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र जी अपेक्षित उंची होती ती मिळाली नाही गोलंदाजाला, त्यामुळं आणि फलंदाज सुद्धा असमाधानी. फक्त 1 धाव. आज आपल्या या लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषकाचा शेवटचा अंतिम असा हा दिवस. प्रथम सामन्यातील पहिल्या डावातील चौथा षटक प्रगतीपथावर. बिनबाद 26 धावा. मिसफील्ड आणि पहा अत्यंत क्षुल्लक अशी ही चूक. परिणाम मात्र 4 धावा मोजलेले आहेत. बिनबाद 30 धावा. रियालिटी रोवर्स. शास्त्र शुद्ध असं तंत्र आणि भागीदारी कशी फुलवायची याचं तंत्र मंत्र आणि फलंदाजीचं यंत्र सुद्धा यांना उगत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धाव. आपली ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीनं, खिलाडू वृत्तीनं आणि निर्विघ्न पार पाडत आहे. याचं मोठं श्रेय पंचांना सुद्धा द्यायला हवं आपण. आणि अशा पद्धतीनं पाच षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल. सध्या मात्र 4 षटकं संपलेले आहेत आणि बिनबाद 33 धावा फलकावर लावलेल्या आहेत ते रियालिटी रोवर्स संघाच्या प्रतीक होले आणि भावेश यांनी. प्रतीक होले 10 चेंडूत 12 धावा. भावेश भंगाडे 14 चेंडूंमध्ये 20 धावा. आणि अशा प्रकारे भागीदारी इथं फुलत आहे. फक्त 24 चेंडूंमध्ये 33 धावा यांनी काढलेल्या आहेत. पंकज ढाके यांनी उत्तम मार करीत असताना एका षटकामध्ये फक्त 6 धावा मोजलेल्या आहेत. मयूर यांनी मात्र एका षटकामध्ये 14 धावा दिलेल्या आहेत. आता ज्या डावातील 5वं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज पंकज ढाके. आपला वैयक्तिक दुसरं असं हे षटक आणि या सामन्यातील 5वं षटक, या डावातील 5वं षटक घेऊन येत आहेत पंकज ढाके. निर्धाव चेंडू.
सुंदर असा हा फटका कौस कॉर्नर वरून 6 धावा. सहा धावा. आता फलंदाज आपल्या रंगात आलेले आहेत आणि त्यांना सूर आणि लय गवसलेला आहे. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला आमचे फोटोग्राफर बांधव ओजस डिजिटल हे नेहमी रोमांचक क्षणांना कैद करतात. आज मात्र त्यांना स्वतः चौकाराचा थरार हा अनुभवाला मिळालेला आहे. सोबतच डीजे धांडे बसलेले आहेत जे आपणास सुमधुर कर्णप्रिय मदाळ गीतं ऐकवत आहेत. समालोचन कक्षात चेंडूचं स्वागत होतं. अत्यंत उत्कृष्ट असा हा नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका चौकारासाठी टिपिकल कॉपी बुक स्टाईल क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल असा अत्यंत शास्त्रशुद्ध फटका. आणि आपण जाणत आहात की भावेश भंगाडे अभूतपूर्व असा चेंडू, आहा, डेव्हिड वॉर्नरच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. नो बॉल आणि चौकार. अद्भुत असा चेंडू आणि न भूतो न भविष्यती असा हा फटका. क्रिकेटच्या ICCच्या नवीन नियमानुसार खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू हा नोबॉल असतो आणि डेव्हिड वॉर्नरनं वर्ल्ड कप मध्ये T20 मध्ये हा जो असा गमतीदार फटका आणलेला होता, अत्यंत गमतीदार असा फन्नी असा हा फटका, 4 धावा वसूल केलेल्या आहेत. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तुषार तिथं उपस्थित आहेत. आणि आपण पाहत आहोत की भावेश भंगाडे आणि प्रतीक होले यांनी अनेक तडाखे बंद सलाम्या या स्पर्धेदरम्यान दिलेल्या आहेत. కోకా కోకా కడితే కొర కొరమంటూ చూస్తారు. పొట్టి పొట్టి కౌని వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. కోకా కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది, మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది. మీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి. ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా, ఊ అంటవా అమ్మవా. గుంటే ఒకడు తెల్ల కిందులవుతాడు, నల్ల నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు. తెలుపు నలుపు धाव संख्या రంగుతో పని ఏముంది. 5 षटकानंतर 59 बिनबाद 59 धावांची खणखणीत अशी सलामी आणि गोलंदाजीला झणझणीत अंजल घालणारी फलंदाजी प्रतीक होले आणि भावेश यांच्या माध्यमातून. भावेश आपल्या अर्धशतकापासून फक्त 5 पावलं दूर
आणि आपणास आम्ही सांगू इच्छितो की विघ्नहर्ता सुप्रीमोच्या विरोधात याच भावेश बंगाडे यांनी फक्त 31 चेंडूंमध्ये सणसणीत 93 धावा चोपल्या होत्या आणि प्रत्येक यांनी सुद्धा 22 चेंडूंमध्ये 52 धावा चोपल्या होत्या. असे हे दोन्हीही क्रांतिकारी फलंदाज. या दरम्यान ज्येष्ठ असे क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमी संजयजी जेटकर यांचं आगमन. मनपूर्वक स्वागत. कोल्ड्रिंक पार्टनर LCCI लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर सोबतच सुनीलजी. आणि आता शीतपेयाचा आस्वाद घेतल्यानंतर या उत्साहवर्धक पेयांचा आनंद घेऊन क्षेत्ररक्षकांमध्ये नवक्रांतीचा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेष आभार सेंट्रे स्पोर्ट्स. यावेळी मात्र सणीचा हा चौकार आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. भावेश बंगाडे व्हेरी वेल प्लेड. भावेश भावा 24 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी. प्रेक्षणीय असा फटका. व्हॉट अ ब्युटी भावेश भावा. सुंदर असा हा नेत्रदीपक फटका. आणि प्रवीण भाऊ या जोडीचं वैशिष्ट्य असं आहे की टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना सुद्धा ते शास्त्रशुद्ध असे क्रिकेटिंग शॉट खेळतात. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि तरीही शास्त्रशुद्ध क्रिकेट खेळत असताना सुद्धा त्यांची फटकेबाजी ही निश्चितच प्रेक्षणीय आणि नेत्रदीपक असते. नेत्र सुकावं असते. नेत्र सुकत असते. हे त्यांचं वैशिष्ट्य. फलकावर बिनबाद 71 धावांची ही शानदार जानदार जोरदार जबरदस्त सलामी. निर्धाव चेंडू आणि 6 षटकानंतर 71 धावा म्हणजेच सरासरी धावगती ही 12च्या जवळ आलेली आहे. आणि आता इथून शिल्लक आहेत 4 षटक आणि हातात आहेत पूर्णच्या पूर्ण 10 गडी. म्हणजे मित्रांनो इथून फलंदाजांना जोरदार फलंदाजी करावी लागेल. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत हानामारीच्या षटकांमध्ये, ज्याला क्रिकेटच्या भाषेत स्लॉग ओव्हर्स म्हणतो. प्रतीक खेळत आहेत ते 13 धावांवर आणि भावेश 26 चेंडूंमध्ये 56 धावा त्यांनी चोपलेल्या आहेत. 6 चौकार आणि 4
गगनचुंबी षटकार त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण अनुभवलेले मित्रांनो. आणि आता गोलंदाज म्हणून कर्णधारानं पाचारण केलंय ते भुसावळचे गोलंदाज प्रतीक भोले वर्सेस प्रतीक होले असा गमतीदार हा सामना. विलक्षण योगायोग प्रतीक वर्सेस प्रतीक बोले वर्सेस होले. और ये देखो शॉट के शोले. सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंगांच्या दिशेनं. सातवं षटक प्रारंभ. 1 धाव 72 धावा. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेनं तटवलेला हा फटका, हा चेंडू. आणि पहिलं यश नाही मिळालंय आणि 4 धावा सुद्धा कदाचित भेटतील. होय, या 4 धावा चौकार मिळालेला. एक तर बडी भेटलं नाही, 2 संधी होत्या बडी घेण्याचे, झेलबाद आणि धावबाद करण्याची. सुवर्ण संधी ही स्वतः चालून आलेली होती, मात्र काळ आलेला होता, वेळ आलेली नव्हती. आणि फलंदाजाला जीवनदान तर भेटलेच, वरून बोनस म्हणून 4 धावा मिळालेत मित्रांनो. आणि आपण हा अत्यंत रोमांचक असा क्षण अनुभवलेला आहे. लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल चषकामध्ये आज शेवटचा अंतिम दिवस. भुसावळ वर्सेस जळगावचा हा चित्तथरारक सामना मित्रांनो. असं वाटतंय जणू काही प्रतीक होले हा भाग्याच्या घोड्यावर स्वार झालेला आहे. पुन्हा एकदा प्रतीक भोले आपल्या धावपट्टीवर. प्रतीक भोले धावपट्टीवर आणि प्रतीक होले खेळपट्टीवर. सुंदर असा हा सामना. पुन्हा एकदा यष्टी पाठीमागे. यावेळी मात्र एका धावाने समाधान झालेलं आहे फलंदाजांचं. भावेश भंगाडे हा अत्याधिक आक्रमक फलंदाजी करीत असताना प्रतीक होले यांनी मात्र त्यांना साथ देण्याची भूमिका इथं चोखपणे पार पाडलेली आहे. 15 चेंडूत 19 धावा झालेले आहेत प्रतीक होले यांचे. आणि प्रतीक भोले पुन्हा एकदा गोलंदाजी साठी सज्ज. तर बघा मित्रांनो, 8 दिवसानंतर हा विलक्षण योग आलेला आहे. होले विरुद्ध भोले, प्रतीक विरुद्ध प्रतीक असा आपण सामना बघितला. आता भावेश भंगाडे. यावेळी मात्र पाहावं लागेल, पंच निश्चितच परीक्षण करतील. रितेश पाटील लॉंग ऑफच्या दिशेनं. हितेश पाटील लॉंग ऑफला उभे आहेत आणि त्यांनी झेल घेतलेला आहे अलगदपणे. पंचांनी मात्र एकदा परीक्षण करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि सुंदर अशी फलंदाजी करून आक्रमक अशी विस्फोटक खेळी 57 धावांची. आणि ही खेळी सजलेली होती 6 चौकार आणि 4 दणदणीत गगनभेदी गगनचुंबी षटकारांनी भावेश भंगाडे यांनी बाद फेरीच्या या सामन्यामध्ये एक अविस्मरणीय अशी खेळी साकारलेली आहे. आणि कर्णधार तसेच संघ मालक अभिजित महाजन आणि ॲडव्होकेट पुष्कर निश्चितच आनंदित असतील, कारण असा खेळाडू जो उत्तम असा क्षेत्ररक्षक आहे आणि सलामीचा फलंदाज म्हणून ज्यानं अनेक अर्धशतकं फटकावलेली आहेत, असा खेळाडू संघात असणं म्हणजे निश्चितच एक क्रिकेटिंग वरदान आहे मित्रांनो. आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर तब्बल 78 धावांनंतर पहिलं यश प्राप्त झालेलं आहे ते भुसावळच्या पंकज TVS संघाला. चेतन देवीदास महाजन नवीन फलंदाज, कर्णधार तसेच उच्च विद्या विभूषित शिक्षणाची सर्वोच्च अकॅडमिक पदवी त्यांना प्राप्त. PhD डॉक्टर म्हणजेच प्राध्यापक चेतनजी महाजन नाव स्ट्राईकला आहेत सध्या. पंच वसाने काहीतरी इशारा करतायत ते. होय, बॅटिंग पॉवर प्लेचा त्यांनी इशारा केलेला आहे.
राजीवजी असोत, वसानीजी असोत, आपले वकील साहेब पंच असोत किंवा देवबंशी सर असोत, या चारही पंचांनी या संपूर्ण स्पर्धेत नेत्रदीपक अशी सुंदर कामगिरी केली आहे. त्या चारही पंचांना आमचा मानाचा मुजरा. विदर्भाच्या भूमीतून खानदेशातल्या पावनभूमीत त्यांनी योग्य अशी कामगिरी आणि न्याय केलेला आहे. पूल केलेला हा फटका 6 धावांसाठी गेलेला आहे. सुंदर असा हा षटकार. मित्रांनो, पहिलाच डाव चालू आहे. कोण हा सामनावीर ठरेल आताच सांगता येत नाही. आता आत्ताच सांगतो तुम्हाला की जो सुद्धा मॅन ऑफ द मॅच असेल, सामनावीर असेल, त्याला लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स अर्थात सी का ई व्हेकल तर्फे 2222 रुपयांचं डिस्काउंट वाउचर देण्यात येईल. ABS फिटनेस तर्फे 1 महिन्याची मोफत सबस्क्रिप्शन. आणि आता गोलंदाज कमबॅक करतात की काय, सामन्यामध्ये पुनरागमन करतात की काय, आणि गोलंदाजांची ही सामन्यावर पकड निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आत्ताच एक बळी गेलेला आहे, मात्र त्याचा परिणाम आक्रमकतेवर होऊ नये अशाच आशा. यावेळी प्रतिघोले यांचा मात्र उत्तुंग फटका आणि जास्त पुढे धावून आलेले होते क्षेत्ररक्षक. त्याचा परिणाम त्यांचा झेलबाद मध्ये झालेला आहे आणि चौकार सुद्धा मिळालेला आहे. एक बाद 88 धावा. रियालिटी रोवर्स. कदाचित भावेश फलंदाजीला राहिले असते तर आतापर्यंत शतकी पल्ला गाठला असता, मात्र या पुन्हा जर आणि तरच्या गोष्टी आहेत. गोलंदाजांचं कौतुक. यॉर्कर लाईन. एक धाव. आता क्रिकेट रसिकांमध्ये, समर्थकांमध्ये उत्सुकता. प्रतीक होले 19 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी केलेली आहे. 1 चौकार आणि 2 षटकारांनी सजलेली त्यांची छोटी मात्र आकर्षक खेळी. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र गौरव पाटील हे येत आहेत क्षेत्ररक्षक, मात्र डॉक्टर चेतन महाजन यांनी आपला खाता उघडलेला आहे. 1 चेंडू 1 धाव झालेली त्यांची. छान छान असा हा चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धावलेला फलंदाज असं चित्र. आणि अशा प्रकारे मित्रांनो 8 षटकांचा खेळ. इथं 8 षटकानंतर 80 धावा अधिक 10 म्हणजेच 90 धावा झालेल्या आहेत. पंच वसानी यांच्या चेहऱ्यावर नेहमीच सीमित हास्य झळकत असतं. आणि आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पंचांची सुद्धा वेगवेगळी अदा असते, वेगवेगळी शैली असते. मग ते स्टीव्ह बकनर असो, डेव्हिड शेपर्ड असो किंवा अन्य कुठलेही अंपायर्स किंवा अलीकडच्या कालखंडातील धर्मसेना असो, यांच्या वेगवेगळ्या शैली असतात. कोणी लगेच निर्णय देतो, कोणी संतपणे हळुवार गतीने निर्णय देतो. स्टीव्ह बकनर तर इतक्या हळुवारपणे निर्णय द्यायचे की त्या अंतराळामध्ये 2 चेंडू होऊ शकत असते. असे पंच आहेत या स्पर्धेला. मात्र विदर्भ वीर पंच लाभलेले आहेत खानदेशच्या या क्रीडा नगरीमध्ये. आणि लेवा समाजाचा क्रीडा मानबिंदू म्हणून इतिहासामध्ये स्वर्णाक्षरांनी ज्याची नोंद होईल असा हा अजरामर ऐतिहासिक असा सरदार वल्लभभाई पटेल चषक, यशाची विविध शिखर पादाकरण करीत असलेला लेवा समाज आणि हा क्रीडा मानबिंदू म्हणजेच लेवा चषक पर्व 3. आपल्या आयोजन समितीतील सर्व खंद्यावीरांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. 8 षटकानंतर 90 धावा.
शेवटच्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीनं फलंदाज आपली भूमिका घेतात ते पाहणे रंजक ठरेल. उंचावरून मारलेला हा फटका अत्रेय एजन्सीज निलेश चौधरी यांच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेने गेलेला आहे. आपण पाहत असतो की हळुवार चेंडू आखूड टप्प्याचं आणि त्याला योग्य असं शासन केलेलं आहे डॉक्टर चेतन महाजन यांनी. आणि या षटकारासहित अत्यंत दिमागदार पद्धतीनं रियालिटी रोवर संघानं 100 धावांचा पल्ला गाठलेला आहे. 102 धावा. काही मोजक्या का असेना टाळ्या वाजवा मित्रांनो. सर्वच आपले खेळाडू आहेत, त्यांना प्रोत्साहित करणं प्रेरित करणं हे आपलं परम कर्तव्य. कदाचित जास्त धावांची अपेक्षा असेल, जास्त धावांची भूक असेल समर्थकांना आणि निश्चितच जेव्हापर्यंत कर्णधार चेतन महाजन हे खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत आपण अशा अनेक फटक्यांचा अनुभव घेऊ शकतो. गोलंदाज मात्र भेदक नजरेनं वक्र दृष्टीनं तीक्ष्ण दृष्टीनं गोलंदाज हा फलंदाजाकडे पाहत आहे. उत्तुंग असा हा फटका षटकारांची हॅट्रिक साधलेली आहे फलंदाजानं. आणि आपण बघितलं की ऑफ साइडला असा फटका हा कमी पाहिला जातो जिथं चंदन भाऊ कोल्हे किंवा एकनाथ ऑटोमोबाईल वसुंधरा ट्रेडर्सचा शुभेच्छा फलक आहे. यावेळी मात्र संधी निर्माण होते. गगनचुंबी असा हा फटका होता. तिसऱ्या धावेसाठी सज्ज फलंदाज. वा, कौतुक करावा लागेल चेतन महाजन यांचं. डेंजर एंडकडे ते धावत होते, धोकादायक पद्धतीने धावत होते. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जीव धोक्यात घालून त्यांनी ही चोरटी धाव घेतलेली आहे. तिसरी धाव मात्र विलक्षण अफलातून अशी धाव घेतलेली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो क्रिकेटमध्ये बोललं जातं की फॉर्च्यून फेवर द ब्रेव. भाग्य सुद्धा शूरवीरांचा साथ देत असतं आणि इथं असंच झालेलं आहे. या डावामध्ये जवळपास 3 झेल सुटलेले आहेत. आणि कदाचित पंच हे अतिरिक्त चेंडू मागत आहेत. होय, 11-11 म्हणजे नेल्सन धाव संख्या झालेली आहे. 1-1-1 वर 1 अशा पद्धतीनं 4 हुकमाचे एक्के आपण धाव फलकावर पाहत आहोत. आणि रियालिटी रोवर संघामध्ये आपण बघितलं की भावेश भंगाडे असोत, प्रतीक होले असोत, चेतन महाजन असोत किंवा अभिजित महाजन असोत, हे 4 हुकमाचे एक्के आहेत. धाव संख्या मात्र 1-1-1 वर 1. 8.4 षटकं झालेली आहेत. 111 धावांवर 1 बडी. रियालिटी रोवर डेव्हिड शेपर्ड जर आज या सामन्यामध्ये उपस्थित राहिले असते तर त्यांनी नक्कीच टुनुक 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 अशा उड्या मारल्या असत्या. कारण इंग्रजांमध्ये 111 ही धावसंख्या म्हणजे नेल्सन मानली जाते. प्रक्षेपित स्कोर, प्रस्तावित स्कोर 128 धावा, तुर्तास मात्र झालेले 111 धावा. आणि गोलंदाज हितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा जीवनदान. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी चेतन महाजन आणि प्रतीक होले. प्रतीक होले यांच्या खेळीचं असं वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला ते होले होले आपली खेळी प्रारंभ करतात, मात्र नंतर ते अचानक गिअर टाकतात आणि डावाच्या शेवटच्या टप्प्यात ते अचानक कमालीचे आक्रमक होऊ शकतात.
या षटकातील शेवटचा चेंडू आणि तृतीय पंचांना पाचारण केलंय ते द्वितीय पंचांनी. आपले प्रथम पंच म्हणून राजीवजी, द्वितीय पंच म्हणून वसाणीजी आणि तृतीय पंच म्हणून इथं देवबंसी सर आणि ज्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभतंय असे टेंबरेजी. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनद्वारे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक 2022 पर्व तिसरे आलेल्या समस्त लेवा समाज बांधव भगिनी माता अबालवृद्धांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. नॉट आउट सेज थर्ड अंपायर. आणि विश्लेषण पृथक्करण असं केलेलं आहे पंचांनी की हात लागलेला आहे, चेंडू नाही. म्हणजे जे हात भार लागायला हवं होतं ते हाताचा भार नाही लागलं आणि वत्याचं नव्हतं झालं. अनपेक्षित असं नाबाद ठरलेला आहे तो फलंदाज. आणि या डावातील शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं असं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं गेलं ते भुसावळ TVS पंकजचे गोलंदाज म्हणून चेतन यांना. चेतन विरुद्ध चेतन, पुन्हा एकदा विलक्षण योगायोग आपण बघितलं होतं होल्ले वर्सेस भोल्ले. एक धाव 114 धावा, एक गडी बाद. रियालिटी रोवर्स प्रतीक होले 22 चेंडूंमध्ये 32 धावा. पुन्हा एकदा कळ, 2 धावांची. दोन्ही खेळाडू एकमेकाच्या भरोश्यावर राहिले आणि फलंदाजांनी मात्र दुहेरी धाव घेतलेली आहे. वाईड. ज्यावेळी मुख्य पंच वसाणी हे वाईडचा निर्णय देतात, अल्पशी विश्रांती घेतात, तेव्हा मात्र विचारांचं काहूर उठलेलं असतं. आहा, धावबादची संधी आहे आणि ज्यावेळी देव हे नशीब लिहित असेल, भाग्य लिहित असेल, त्यावेळी मात्र भरभरून असं भाग्य चेतन महाजन यांच्या उंजळीमध्ये आले असेल.
पुन्हा एकदा वाईड आणि आपण विनंती करणार आहोत या सामन्यानंतर होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीची तयारी करावी. टॉस का बॉस यासाठी आपल्याला महेशजी मोहनजी चौधरी यांचं मोठं सहकार्य लाभलंय. चार धावा सामन्यातील पहिल्या डावातील शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये अत्यंत महत्वाच्या मोलाच्या मौल्यवान अशा 4 धावा झालेल्या आहेत आणि धाव संख्या मात्र झाली मित्रांनो 1 2 3 1 2 3 वर 1. आणि आपण बघतोय मित्रांनो वा नेत्रदीपक फटका कव्हर क्षेत्रावरून धाव संख्या पोहोचली आहे ती 130. रियालिटी रोवर्स विरुद्ध पंकज TVS भुसावळ. पहिल्या डावात रियालिटी रोवर यांनी घणाघाती अशी फटकेबाजी करत असताना आणि आयोजन समितीला विनम्र अनुरोध विनंती कृपया पुढील सामन्याची नाणेफेक करण्यात यावी आणि टॉस का बॉस या संपूर्ण स्पर्धेदरम्यान माननीय श्री महेशजी मोहनजी चौधरी युवा समाजसेवक आणि उद्योजक यांचा अत्यंत तोलामोलाचं आणि मोलाचं सहकार्य अनमोल सहकार्य आयोजनाला लाभलेलं आहे. असे आमचे माननीय श्री महेशजी मोहनजी चौधरी हे स्वतः जातीनं आज शेवटच्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. माननीय महेशजी आपलं मनपूर्वक मनभावन आनंददायक असा स्वागत आयोजन समितीच्या वतीनं तसेच वैयक्तिकरित्या मी समालोचक पत्रकार आणि रक्तदूत प्लेटलेट दूत अयाज द इंडियन करीत आहे. पुनश्च मित्रांनो आपण आपले पंच महोदय यांचा आपण आभार व्यक्त करूया, त्यांचा अभिनंदन करूया. ज्या पद्धतीनं त्यांच्या गावामध्ये विदर्भामध्ये सरासरी तापमान 25 ते 30 असतं, खानदेशात मात्र 40 ते 45 हे सरासरी तापमान असतं आणि एकदा तर 50 आपण गाठतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 49.6 असं सर्वोच्च तापमान खानदेशच्या या जळगावच्या भूमीनं अनुभवलेलं आहे. आजच्या दिवशी मात्र क्रिकेटसाठी अत्यंत पोषक आणि सुंदर असं वातावरण, ताजा तवाना असलेले चेहऱ्यावर प्रफुल्लित असं स्मित हास्य प्रत्येक समाज बांधवाच्या चेहऱ्यावर आपण पाहत आहोत मित्रांनो. आलेल्या समस्त लेवा समाज बांधवांचं तसेच भगिनींचं अबालवृद्धांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन स्वागत आणि आभार. आपल्या या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन. स्पर्धेचे प्रायोजक म्हणून बंगाडे गोल्ड, सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सरोदे बंधू, तसेच अनमोल असे सहकार्य म्हणजे आमदार राजू मामा भोडे. अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन तरुणाईचे लाडके आणि आवडते असे ललित भाऊ कोल्हे. सुंदर सजावट, तत्पर सेवा आणि वाजवी दर म्हणजेच रुक्मा टेंट हाऊस. रुक्मा टेंट हाऊस महाजन बंधू
सुंदर सजावट, आकर्षक मांडणी आणि सुशोभीकरण रुक्मा टेंट हाऊस. आपले कोल्ड्रिंक पार्टनर म्हणून लेवर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, SP फार्मास्युटिकल, सुदीपजी राणे. SP फार्मास्युटिकल तर्फे कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी अनंत रोख बक्षीस. ABS फिटनेस अँड जिम संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीराला 1 महिन्याची मोफत जिम सबस्क्रिप्शन, तसेच माता आणि भगिनींच्या प्रत्येक सहभागी खेळाडूला, महिला खेळाडूला 1 महिन्याची मोफत सबस्क्रिप्शन. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 6 महिने मोफत जिम. आपला फिटनेस वाढवा, आपला फिटनेस टिकवा. ABS जिम संघे. इंद्रजीत उर्फ इंद्रा, भुसावळ संघाचे मेंटॉर इंद्रजीत उर्फ इंद्रा यांनी आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे विद्युत गतीनं. रियालिटी रोवर्स विरुद्ध TVH पंकज भुसावळ. जळगाव लेवा समाजातील क्रीडा मानबिंदू, तसेच क्रिकेट इतिहासातील सर्वात भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक अशी क्रिकेट स्पर्धा आणि या शेवटच्या दिवसाचा थरार अनुभवण्यासाठी आलेले समस्त आपले लेवा समाज बांधव, सच्चे क्रिकेट प्रेमी यांचं आयोजकांच्या वतीनं मी समालोचक, पत्रकार आणि रक्तदूत, प्लेटलेट दूत अयाज मोहसिन, अयाज द इंडियन ऑल इव्हेंट अँकर मनपूर्वक स्वागत करीत आहे. पहिल्या डावात आपण बघितलं की रियालिटी रोवर्स यांनी निर्धारित 10 षटकांमध्ये एकूण 130 धावा काढलेल्या आहेत आणि 131 धावांचं विशाल काय असं आवाहन आणि मोठं आव्हान पंकज TVS भुसावळ समोर ठेवलेलं आहे. टाळ्यांच्या गजरांमध्ये मित्रांनो आपण दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचं इथं स्वागत करूया. कर्णधार चेतन महाजन घेऊन येत आहे हा पहिला प्रथम असा चेंडू. अविस्मरणीय असा पहिला चेंडू. मित्रांनो, जीवनामध्ये पहिला आणि प्रथम जो असतो तो नेहमी अविस्मरणीय असतो. मग तो पहिला चेंडू असो, पहिला नकार असो, पहिला होकार असो किंवा पहिला चौकार असो किंवा पहिला षटकार, हा आपल्या जीवनभर नेहमीच आठवणीत ताजा राहतो आणि आपल्या आठवणीमध्ये साठवणमध्ये राहावा असा हा सामना. गट गट मैं पी लूं कोका कोला तू, शोला शोला तू, कोका कोला तू. संस्मरणीय असा हा पहिला चौकार. आणि नितीन झोपे यांचा पहिला होकार आनंदानं झेल घेतलेला आहे.
पहिला गडी बाद झालेला आहे TVS पंकज संघाचा. आणि भुसावळ संघाला प्रेरित करण्यासाठी आपले सहकारी संदीपजी पाटील आणि पंकजजी स्वतः उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. भुसावळ संघाला त्यांची उपस्थिती नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा. सुंदर असा हा फटका आणि तितकंच तोलामोला उत्तम क्षेत्ररक्षण केलेलं आहे राहुल चौधरी. आत्ताच पहिला प्रथम गडी बाद झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण पाहत आहोत की क्षेत्ररक्षकांमध्ये कमालीचं नवचैतन्य इथं प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजी करतात रियालिटी रोवर्सचे फलंदाज, त्याच पद्धतीनं उत्तम सर्वोत्तम असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण अनुभवलेले आहे या स्पर्धेमध्ये. अनेकदा एखादा अशक्य असा झेल शक्य करून ते दाखवतात किंवा अचानक भावेश भंगाडे एखादा धावबाद करतो आणि सामन्याला अनपेक्षित कलाटणी मिळतं असं अनेकदा अनुभवलेलं मित्रांनो आपण. आता मात्र फलंदाज तयार, डावखुरे फलंदाज आहेत. हळुवार फटका होता आणि मुद्दामून हेतुपुरस्पर असा हा हळुवार फटका होता जेणेकरून एक चोरटी धाव घेण्यात यावी आणि फलंदाजांनी त्याच्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. अनूप डावखुरे असे फलंदाज आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज तसेच कर्णधार चेतन महाजन आणि त्यांच्या समोर आहेत भुसावळचे फलंदाज हितेश. कव्हर पॉइंटच्या दिशेनं निर्धाव असा हा शेवटचा चेंडू. चेंडूला पहिलेच लागली होती राहुल यांची चाहूल, त्यामुळे निर्धाव चेंडू. आणि धाव संख्या एक षटकानंतर 6 धावा, एक गडी बाद. पहिल्या डावामध्ये सुद्धा मित्रांनो पहिल्या षटकानंतर 6 धावा होत्या आणि फरक फक्त एक गडी बाद झालेला नव्हता. हाच तो काय नितीन झोपे. सहसा मध्य प्रदेशामध्ये आपण अनेक सामने गाजवताना हा खेळाडू बघितलेला आहे. मध्य प्रदेश ही जरी त्यांची कर्मभूमी असली, क्रीडाभूमी असली, तरी जन्मभूमी मात्र महाराष्ट्र आहे आणि मराठी असल्याचा त्यांनाच काय तर तुम्हा आम्हा सर्वांना मराठी असल्याचा नितांत अभिमान मित्रांनो. थेट चेंडू पुकारी बाद झालेले. हे काय अघटित घडलेलं आहे, याला म्हणतात नजर हटी दुर्घटना घटी मित्रांनो. अत्यंत बेसावध फलंदाज आणि धूर्त चाणाक्ष असा हा क्षेत्ररक्षक गौरव चौधरी. निश्चितच गौरव करावा लागेल या मित्राचा. आणि बघा मित्रांनो, मागाशी म्हटल्याप्रमाणे रियालिटी रोवर संघाचं हे गुण वैशिष्ट्य आहे, त्यांचे हे गुणधर्म आहेत की फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकांच्या बळावर ते सामन्याला कलाटणी देऊ शकतात. आणि ते बोल आता त्यांनी तंतोतंत अक्षरशः शब्दशः आणि प्रत्यक्षः खरं करून दाखवलेलं. गौरव हा क्षेत्ररक्षक होता, त्याला सामनावीर मिळेल की नाही मिळेल मित्रांनो माहीत नाही, मात्र ज्या पद्धतीने त्यानं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्याला शाल आणि श्रीफळ मात्र नक्की देण्यात यावं अशी आमची मनोकामना. यावेळी मात्र फलंदाज वरचढ ठरलेले आहेत आणि त्यांनी दणदणीत असा चौकार हाणलेला आहे.
धावसंख्या या चौकारानंतर आता पोहोचली आहे. दुहेरी आकडा गाठलेला आहे भुसावळ पंकज संघानं आणि निश्चितच आत्मविश्वास वाढला असेल. पुन्हा एकदा झंझावती असा फटका. यावेळी मात्र मित्रांनो हा षटकार ठरलेला आहे. श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हर्फी. आणि आपण बघितलं की या मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेनं हा षटकार ठोकलेला आहे फलंदाजानं अनुप यांनी. जणू काय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लेवा समाज बांधवांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे प्रवेशद्वारावर या चौकाराच्या माध्यमातून. एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवला. चित्त थरारक असा हा सामना. पुन्हा एकदा गौरव छोट्या चणीचा महत्वाच्या बिनीचा हा क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज झोपे नितीन. शानदार असा हा फटका थेट साइड स्क्रीनवर 6 धावांसाठी अनुप चौधरी. मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण एक विलक्षण तारीख अनुभवली होती. 22 फेब्रुवारी 2022 म्हणजेच 22/0/2022. त्याच पद्धतीने आता धावसंख्या झालेली आहे 22 धावा, 2 बडी आणि 2 षटकं संपलेली आहेत. 22 वर 2 षटकानंतर. आणि पहिल्या डावामध्ये आपण अनुभवलं होतं 111 वर 1 गडी बाद. काय विलक्षण योगायोग आहेत मित्रांनो. जर आपल्याला आकड्यांमध्ये स्वारस्य असेल तर आम्ही वेळोवेळी असे मनोरंजक आकडे तुमच्या समोर सादर करू, पेश करू. आयोजन समितीतल्या महत्त्वाच्या शिलेदारांना आम्ही विनंती करतो की पुढील सामन्याची नाणेफेक करण्याची तयारी आपण करावीत. टॉस का बॉस बाय चौधरीजी. प्रेक्षणीय असा हा षटकार गौरव पाटील. जब दिल मिले 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 दिल मिले तब गुल खिले 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 गुल खिले. वो जब दिल मिले तब गुल खिले जब गुल खिले तब दिल मिले 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 दिल मिले. वो जब दिल दिले दिले दिले. निखिल पाटील या फलंदाजानं हाणलेला असा हा षटकार. होय, हाच शब्द योग्य ठरेल, हाणलेला षटकार. शानदार असा फटका मात्र दुर्दैवानं क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. भूषण बडे एक भूषणावह क्षेत्ररक्षक. आणि आपण मगाशी ज्यांचा उल्लेख केला आदरानं भूषण बडे ज्यांची जन्मभूमी वरणगाव, ज्यांची कर्मभूमी जळगाव आणि मध्ये येतं मात्र भुसावळ स्टेशन. भुसावळ यांच्याशी त्यांचं भावनिक असं नातं. मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणीही भाव नाही, कोणीही मित्र नाही. समोर असतात ते फक्त प्रतिस्पर्धी आणि समोर असते ती मात्र खेळ भावना, खिलाडू वृत्ती
आणि या खेळाडू वृत्तीची जोपासना करण्यासाठी समस्त लेवा समाज बांधवांमध्ये मित्रत्व आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी या भव्य लेवा चषकाचं अर्थात सरदार वल्लभभाई पटेल चषकाचं आपण आयोजन करीत आहोत. आणि आत्ता संदीपजी पाटील फिटनेस जगतातील एक अद्भुत असं अजब रसायन म्हणून हे व्यक्तिमत्व ओळखलं जातं. संदीपजी पाटील एबीएस जिम. काय सुंदर नजाकतदार असा हा शॉट. आर पार सीमा पार 4 धावांसाठी. आणि या चौकारासहित धावसंख्या झालेली आहे 32. 3 गडी बाद 32. पुन्हा एकदा नजाकतदार शॉट. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा हळुवार अलगद असा टच आणि काय गोल्डन टच लाभला, काय स्वर्णिम स्पर्श लाभलेला या फलंदाजाला, ज्याचं नाव आहे अनूप चौधरी. तीन 36-3. तीन षटकानंतर 36 धावा आणि 3 गडी बाद. टीव्हीएस पंकज भुसावळ आणि आता गोलंदाज म्हणून आमंत्रण दिलंय ते चंदन वाणी यांना. रेल्वे तिकीट निरीक्षक म्हणून. आणि आता बघा 2 दिग्गज रेल्वे मधील समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. जेलबादचं अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलेलं. जेलबाद झालेले चेतन आणि 2 चेतनांमधील हा जबरदस्त सामना. चेतन वाणी यांनी ही जुगलबंदी जिंकलेली आहे. अच्छा, चेतन चौधरी विरुद्ध चंदन वाणी जुगलबंदी जिंकलेली आहेत. आणि कौतुकास्पद म्हणजे दोन्हीही खेळाडू हे भारतीय रेल्वेमध्ये आपल्या सेवा देत आहेत. मित्रांनो, आम्हा सर्वांना, आपल्या सर्वांना अभिमान आहे की लेवा समाजाचे अनेक उच्च विद्या विभूषित असे अधिकारी पदाधिकारी विविध डिपार्टमेंटमध्ये विविध क्षेत्रांमध्ये यशाची शिखरं पादाक्रांत करीत आहेत. त्यापैकीच चंदन वाणी असोत किंवा चेतन चौधरी असोत, रेल्वेमध्ये ते सेवा देत आहेत, याचा आपणास अभिमान. नितीन नवीन फलंदाज कर्णधार. वाईड. तिसऱ्या पंचांकडे प्रतीक होले. प्रतीक यांना क्रिकेट जगत होले होले म्हणून ओळखतं. मात्र त्यांचं यष्टीरक्षण मात्र बिजलीच्या गती नसतं, विजेच्या गती नसतं, विद्युत गती नसतं. पहिल्या डावात त्यांनी भावेश भंगाडे यांना योग्य ती साथ दिली होती, तोलामोलाची साथ दिली होती.
नो बॉल. यष्टीची संधी साधणार होते प्रतीक होले, मात्र त्यांनी स्टंपच्या अगोदर हा चेंडू धरलेला आहे आणि ICCच्या नियमानुसार पंच त्यांना ताकीद देत आहेत की त्यांनी स्टंपच्या पुढे यष्टीच्या अगोदर चेंडू धरू नये, म्हणजे यष्टीची संधी तर गेलीच, नो बॉल सुद्धा ठरलेला आहे आणि कदाचित मुक्त फटका सुद्धा असेल. होय, हा मुक्त फटकाच, फुकट फटका, फ्री हिट. मोठा लाभ घेण्याचा प्रयत्न अत्रे एंटरप्राइजच्या दिशेनं 6 धावा. आणि चेतन महाजन यांनी हवेमध्ये झेपावत अक्षरशः स्पायडरमॅन सारखा हवेत उडत झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, तो मात्र फोल ठरलेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा आणि भावेश भंगाडे यांच्याकडे खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अनंत काळानंतर चेंडू आलेला आहे. सोयो सिस्टीमचे किशोरजी ढाके यांचं आगमन झालेलं आहे. माननीय किशोरजी ढाके यांचं मनपूर्वक स्वागत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्तुंग फटका, कमालीचा आत्मविश्वास असलेला हा फटका अनुज चौधरी यांच्या माध्यमातून. आणि या षटकारासहित 50शी गाठलेली आहे पंकज टीव्हीएस भुसेवाड संघानं. जेव्हापर्यंत अनुप चौधरी खेळपट्टीवर आहेत. घणाघाती असा हा फटका षटकारासाठी. 6 धावा अनुप चौधरी यांच्या. आणि बघा, 4 षटकानंतर 56 धावा पंकज टीव्हीएस भुसावळ, अनुप चौधरी यांच्या झंझावती 11 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि तब्बल 4 षटकार 11 चेंडूंमध्ये 37 धावा अनुप चौधरी. आणि हे फक्त अनुप चौधरी यांचेच प्रयत्न आहेत की पहिल्यांदाच या डावामध्ये वर्तमान रणगती ही जास्त झाली आहे आवश्यक रणगतीपेक्षा. वर्तमान रणगती 14-0-0 आणि रिक्वायर्ड 12.5.
आम्ही विनंती करीत आहोत पुढील सामन्यातील दोन्ही संघाचे कर्णधार अर्थात त्रिमूर्ती ब्लास्टर्स वर्सेस पंकज शिवम किंग्स या दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस का बॉससाठी यायचं आहे. चार धावा सणसळीत असा हा खणखणीत चौकार. दिए जबन तात सुमन सुमन তোমরা বাদাম পাবেন বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেই বুবু ভাজা বাদাম আমার কাছে পাবে শুধু কাঁচা বাদাম বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেই ही नाणेफेक आपण करणार आहोत. माननीय श्री महेशजी मोहनजी चौधरी टॉस का बॉस स्वतः यांच्या हस्ते, सोबतच एबीएस जिमचे संदीपजी पाटील आणि पाटील बंधू वाईड असा हा चेंडू आणि टॉस का बॉससाठी दोन्ही कर्णधारांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. टॉस का बॉस बाय माननीय श्री महेशजी मोहनजी चौधरी, युवा समाजसेवक आणि उद्योजक. संदीपजी पाटील एबीएस जिम आपण सुद्धा यायचं आहे. डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर पंकजजी पाटील कृपया आपण टॉस का बॉल. सोबतच सौरभजी खडके त्रिमूर्ती ब्लास्टर्स. आणि मित्रांनो, डॉक्टर पंकजजी पाटील शिवम सुपर किंग्स. काही क्षणांची प्रतीक्षा, डॉक्टर साहेब येत आहेत. आणि आपण पाहत आहोत की आपल्यामध्ये आता माननीय श्री महेशजी मोहनजी चौधरी हे स्वतः उपस्थित आहेत. आणि मागील काही 8 दिवसांपासून अपरिहार्य ते मुंबईला गेलेले होते. मात्र क्षणाक्षणाला त्यांची आठवण आम्हाला प्रत्येक सामन्याला होत होती. त्यांचं नामस्मरण आपण क्षणाक्षणाला करत होतो. आणि एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व महेशजी सोबतच डॉक्टर पंकजी पाटील, सौरभजी खडके दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. आणि आदरणीय उपस्थितीमध्ये आपण नाणेफेक करीत आहोत. त्रिमूर्ती ब्लास्टर्स अमोलजी दांडे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. आणि निर्णय अमोलजी, डॉक्टर पंकज पाटील सर, संदीपजी पाटील, चौधरी बंधू, आपण सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. खडकेजी, आपण अमूल्य अशी वेळ तरुणाईला प्रेरित करण्यासाठी दिलेली आहे.
निर्धाव चेंडू. गोलंदाज दीप. नो बॉल. आणि क्षणार्धात पंचांनी नो बॉल घोषित केलेला. 69 धावा. 70. अनूप चौधरी. अनूप 16 चेंडू 39 धावा. पंच म्हणून लाभलेले आहेत वासाणी आणि राजीवजी. शानदार फटका, हा जानदार फटका आणि तितकंच उत्कृष्ट असं यश क्षेत्ररक्षकानं प्राप्त केलेलं आहे, कारण त्यांच्या नावातच यश सामावलंय. our official cold drink partner LCCI, Lewa Chamber of Commerce, Industries and Agriculture. लेट कट करण्याचा प्रयत्न फोल ठरलेला आहे. मात्र आता धावसंख्या जवळपास 5.5 षटकात, अर्थात 5.3 षटकामध्ये 71 धावा, 4 गडी बाद. एक धाव. समीकरण 25 चेंडू 59 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू आणि जबरदस्त असा शक्तिशाली प्रहार अनूप चौधरी यांच्या माध्यमातून. आणि 6 षटकानंतर भुसावळ पंकज TVS संघाच्या 78 धावा, 4 गडी बाद, 78 धावा आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावा यांची गरज. आणि अनूप चौधरी 18 चेंडूंमध्ये 46 धावांची अविस्मरणीय, संस्मरणीय, अजरामर खेळी या बाद फेरीमध्ये आपण पाहत आहोत. अनूप चौधरी म्हणजे अत्यंत आक्रमक आणि योग्य वेळेवर बचावात्मक असं मिश्रण त्यांच्या फलंदाजीमध्ये आपण पाहत असतो. ज्यावेळी अनूप चौधरी हे खेळपट्टीवर असतात त्यावेळी सौरव गांगुली खेळत आहेत, की जयसूर्या खेळत आहे, की ईशान किशन खेळत आहे, की ऋषभ पंत खेळत आहे, अशा अनेक महान फलंदाजांच्या फलंदाजीचं अद्भुत असं मिश्रण आपण पाहत असतो. मित्रांनो, लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन, फुलटास हा चेंडू आणि त्याला योग्य अशी ट्रीटमेंट. कर्णधार नितीन यांच्या माध्यमातून आणि भुसावळ संघ सुंदर असा हा चेंडू, निर्धाव चेंडू. आणि मित्रांनो, आपण पाहत आहोत की फक्त 21 चेंडूंमध्ये
48 धावांची पार्टनरशिप, जोरदार अशी भागीदारी नितीन पाटील आणि अनुप चौधरी यांनी केलेली आहे. फक्त 21 चेंडू आणि 48 धावा त्यांनी चोपलेल्या आहेत. यावेळी मात्र फटका हुकलेला आहे. नक्कीच थोडीशी निराशा जाणवत आहेत नितीन यांच्याकडे, कारण हा फुलटा चेंडू होता आणि अनेकदा फुलटा चेंडू म्हणजे षटकार असं समीकरण, असं गणित ठरलेलं असतं, मात्र ते प्रत्येक वेळी नाही. अनेक वेळा मित्रांनो, तुमचं कसब, तुमचं कौशल्य, तुमचं तंत्र, तुमचं मंत्र याला भाग्याची सुद्धा जोड आवश्यक असते. जमिनीला सरपटत जाणारा हा फटका एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे लॉंग ऑफला गेला होता, मात्र एका धावेने समाधान झालेलं आहे फलंदाजांचं. आणि 85 धावा धाव फलकावर, अर्थात या LED स्क्रीनवर आपण पाहू शकता. पॉइंटच्या दिशेनं अभिजित महाजन आणि अभिजित महाजन यांचं नामोच्चार केल्यावर आपल्याला आठवण येतं त्यांचा अविश्वसनीय, अशक्य असा हा झेल सामन्याला आणि या स्पर्धेला कालाटणी देणारा ठरलेला आहे. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल ते 5 पांडे बंधूंचा. मग तो दीप असो किंवा यश असो, यश हे पायाशी लोळण घेत राहतं नेहमी 5 पांडे बंधू यांचं. दोन्ही भावंड यश पाचपांडे आणि दीप पाचपांडे यांनी मागील 3 षटकामध्ये थोडासा ब्रेक जरूर लावलेला आहे, अंकुश लावलेला आहे फलंदाजांना. एक वेसण घातलेली आहे, त्यांच्या आक्रमक फलंदाजीला मुरड घातलेली आहे. कौतुक करावं लागेल ते 5 पांडे बंधूंचं. उत्कृष्ट अशी, अविस्मरणीय अशी गोलंदाजी, आणि ते सुद्धा बाद फेरीत, आणि तेही अनुप चौधरी आणि नितीन पाटील यांच्यासारख्या कसलेल्या, मुरलेल्या, मुरब्बी आक्रमक फलंदाजांसमोर. 7 षटकानंतर 86 धावा, 4 गडी बाद पंकज TVS भुसावळ. आणि मित्रांनो, आता 18 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांची गरज निर्माण झालेली आहे. आशा मात्र अनुप चौधरी आणि नितीन पाटील यांच्याची असणार भुसावळ संघाला, ज्यांनी फक्त 25 चेंडूंमध्ये 50 धावांची भागीदारी केली आहे. अभिजित महाजन, लेग बाईजचा इशारा पंचांनी केलाय. आता लेग बाईज असो, बाईज असो, चौकार असो, षटकार असो, एकेरी असो किंवा दुहेरी किंवा ओव्हरथ्रो, धावा मात्र यायला पाहिजेत, कारण आता आवश्यक धावगती उंचावलेली आहे. 17 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज निर्माण झालेली आहे. गल्ली क्षेत्रात भावेश पंगाडे, उत्साही असे क्षेत्ररक्षक, अनेकदा अचूक चेंडू फेकीच्या माध्यमातून त्यांनी धावबाद केलेले आहेत. त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या चाहत्या वर्गाला अपेक्षा आहे की त्यांनी या डावात एखादा तरी धावबाद करावा, आणि जाहीर आहे भाग्याची सुद्धा त्याला साथ हवी आहे. अनुप, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही. आणि अशा पद्धतीनं फक्त 21 चेंडूंमध्ये अनुप चौधरी यांनी अर्धशतक ठोकलेलं आहे. भुसावळच्या गोटात आनंदाला उधाण, आणि खरंच कौतुक करावं लागेल. अभिमानास्पद अशी कामगिरी अनुप चौधरी यांनी केलेली आहे. आणि इम्प्रोव्हायझेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, आणि कदाचित हा प्रयत्न नक्कीच अंगलट आला असता, आत्मघातकी सिद्ध झाला असता,
पण शेवटी मित्रांनो ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. यावेळी पुन्हा एकदा अभिजित महाजन क्षेत्ररक्षक म्हणून उपस्थित आणि 8व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज दीप पाचपांडे. यश पाचपांडे यांनी 2 षटकामध्ये 16 धावा दिलेल्या आहेत आणि दीप पाचपांडे यांनी सुद्धा आतापर्यंत 15 धावा दिलेल्या आहेत. लॉंग ऑफच्या दिशेनं नितीन झोपे आणि नो बॉल. पंच वसानी यांनी नो बॉल घोषित केलेला आहे आणि आमचे स्क्वेअर लेगचे अंपायर म्हणजेच राजीवजी यांची सुद्धा गारीची नजर प्रत्येक चेंडूवर असते. तीक्ष्ण अशी दृष्टी दूरदृष्टी ते प्रत्येक चेंडूवर ठेवतात. ओव्हरस्टेपिंग नो बॉल. मुक्त फटका मुक्त संचार अनूप. नक्कीच हा चौकार ठरेल आणि होय हा चौकारच. आणि हा नो बॉल मात्र गोलंदाजासाठी महागडे ठरलेला आहे. आणि आपण पाहत आहोत की इंद्रा संघाचे मेंटॉर स्वतः आलेले पाणी घेऊन आणि पाणी घेऊन आलेले आहेत की आक्रमक फलंदाजीचा संदेश घेऊन निर्देश घेऊन आलेले आहेत ते त्यांनाच ठाऊक. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आणि पंकज TVS भुसावळ संघ येऊन ठेपलेला आहे शतकी उंबरठ्यावर. 99 धावा 4 गडी बाद 8 षटकानंतर पंकज TVS भुसावळ विरुद्ध रियालिटी रोवर्स. आणि जेव्हापर्यंत अनूप चौधरी आहे अनूप है तो मुमकिन है. 24 चेंडू 55 धावा झालेले आहेत अनूप यांच्या आणि कर्णधार या नात्यानं नितीन पाटील सुद्धा अत्यंत तोला मोलाची साथ देत आहेत अनूप यांना. 17 चेंडूंमध्ये नितीन पाटील यांच्या 23 धावा आणि ते सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत. आणि अशामध्ये ऐन मौक्याच्या क्षणी पॉवर प्लेची घोषणा करण्यात आलेली आहे. आता पाहूया हे पॉवर प्ले भुसावळ संघाला तारक ठरतं की मारक, साधक ठरतं की बाधक, घातकी कुणासाठी आणि आत्मघातकी कुणासाठी हे पॉवर प्ले. मित्रांनो अनेकदा हे पॉवर प्ले हे दुधारी तलवार असतात. कुठल्याही संघाला हे तारक किंवा मारक ठरू शकतात. या गोष्टीचं जाण, या गोष्टीचा मान आणि या गोष्टीचा मान भान सर्वांनी ठेवायला हवं. स्वागत मात्र केलेलं आहे फलंदाजानं चौकाराच्या माध्यमातून. शंभरी गाठलेली आहे भुसावळ संघानं. 103 धावा. एकेरी धाव आणि 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. आणि समोर आहेत घणाघाती विस्फोटक फलंदाज अनूप चौधरी आणि गोलंदाज आहेत अनुभवी गोलंदाज नितीन झोपे. कमालीची जुगलबंदी. धावबाची भीती मात्र होती. मात्र आता आपण या डावातील या सामन्यातील शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि शेवटचे मोजून 9 चेंडू शिल्लक आहेत. अत्यंत चित्त थरारक, अंगावर अक्षरशः शहाऱ्या आणणारा, रोमा आणि नसा नसामध्ये रक्ताभिसरण तीव्र करणारा हा सामना.
सीमारेषेवर चेतन महाजन. आणि आता पाहूया मित्रांनो काय गणित आहे ते. विजयासाठी भुसावळ संघाला हवेत 8 चेंडूंमध्ये 25 धावा आणि शेवटचे हे 2 महत्वाचे निर्णायक चेंडू ठरणार आहे या षटकामध्ये मित्रांनो. धावबाद होण्याची शंका आहे आणि कदाचित फलंदाज थकलेला आहे त्याच्यामुळे हा बळी गेलेला आहे. कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम, जो कोई खावे एनर्जी सी लावे. जो कोई खावे एनर्जी सी लावे, टाइम पास की चीज है जिससे ठंड नजदीक न आवे. खा लो रे कच्चा बदाम, खा लो कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम, कच्चा बदाम खा लो कच्चा बदाम. বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেই বুবু ভাজা বাদাম বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে পাবে শুধু आणि एकेरी धाव घेतलेली आहे फलंदाजानं. आणि अनूप चौधरी यांची ही जी विकेट होती ती कदाचित सामन्याला कालाटणी देणारी टर्निंग पॉईंट सिद्ध होऊ शकते. कारण त्या फलंदाजांमध्ये अमानवीय ताकद आणि जबरदस्त फटके मारण्याची अलौकिक क्षमता होती. नवीन फलंदाजांची मात्र अपेक्षा असेल. 9 षटकानंतर 107 धावा. पंकज TVS भुसावळ 9 षटकानंतर 107 धावा, 5 गडी बाद. आणि मित्रांनो आता 6 चेंडूंमध्ये 24 धावा असा भीम पराक्रम, असा शिवधनुष्य पेलण्याची मोठी जबाबदारी आता नितीन पाटील यांच्यावर कर्णधार या नात्यानं जबाबदारी आलेली आहे. सोबतच असतील त्यांच्या तुषार बाविस्कर हे सुद्धा खेळपट्टीवर उपस्थित आहेत. आणि हे अत्यंत महत्वाचं असं निर्णायकी षटक टाकण्याची जबाबदारी टाकली ती गोलंदाज चंदन यांच्यावर. रेल्वेमॅन चंदन वाणी. पहिला असा हा षटकार म्हणजे आशा जिवंत आहेत भुसावळ संघाच्या. आणि बघा मित्रांनो, हे क्रिकेट आहे राजा. अशक्य ते शक्य आहे, अनिश्चित ते निश्चित आहे. पहिला चेंडू, पहिला षटकार आणि आशा भुसावळच्या जिवंत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आणि कदाचित याच्यावर षटकार मारता यायला हवा होता, मात्र शेवटी नशीब. गोलंदाजानं सुद्धा आपलं उत्तम कौशल्य पणास लावलेलं आहे. आणि हा निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं रियालिटी रोवर संघानं आता या सामन्यावर आपली पोलादी अशी पकड निर्माण केलेली आहे. 3 चेंडूंमध्ये
17 3 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. धावा हवेत 17 आणि सामना चाललाय लय खतरा, लय भारी. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला फटका. चेतन महाजन, वा काय सर्वांग सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि आणि आपण बघितलं, आपण अनुभवलं की अत्यंत कठीण असा झेल कर्णधार चेतन महाजन यांनी कशा पद्धतीनं सोपा ठरवलेला आहे. एकवेळी त्यांच्या चेहऱ्यावर सूर्याची प्रखर किरणं येत होती, मात्र सूर्याच्या किरणांना डोळ्यांमध्ये डोळे घालण्याची हिंमत आणि क्षमता चेतन महाजन यांच्यामध्ये कुठून कुठून भरलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आता केवळ औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. चंदनवाणी यांचं गोलंदाजीचं कौशल्य आणि अनुभव आज कामी आलेला आहे. अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 19 महाराष्ट्र संघामध्ये खेळलेला हा तिकीट निरीक्षक असा खेळाडू अभिमानास्पद गोलंदाजी करताना. फ्लिक हवेमध्ये षटकार जरी मिळाला असला तरी ती जखमांवरील फुंकर आहे. आणि रियालिटी रोवर संघाने हा सामना अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने, दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. पुढील चक्रामध्ये, पुढील चरणामध्ये प्रवेश करीत असताना रियालिटी रोवर आणि खूप खूप आनंदित अभिजित महाजन आणि ॲडव्होकेट पुष्कर. आणि आत्ताच आगमन झालेलं आहे पद्माकर पाटील अर्थात पॅडी यांचं, ज्यांना रुखरुख लागलेली, ज्यांना हुरहुर लागलेली की त्यांचा पुढील वाढदिवस आता इथून फक्त